फाडले जरी हृदय मुंडे साहेबच निघतील, फाडले जरी हृदय मुंडे साहेबच निघतील। 3 जून 2014 रोजी या महान नेत्याचा कार अपघातात मृत्यू झाला आणि सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारे एक लोकनेते यांच्याविषयी बोलणार आहे। ते लोकनेते म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब। यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी झाला। ते नाथ्रा या गावी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कोणी लुंग्या सुंग्याने लिहिला नाही, तर महाराष्ट्राचा इतिहास लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या संघर्षाने लिहिला। ना भीती रे ना भीती, ती प्रीती तो भाव पाहिजे। ना भीती ती प्रीती तो भाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामध्ये मुंडे साहेब पाहिजे, पण तुझ्या रक्तामध्ये मुंडे साहेब पाहिजे। आज उभा महाराष्ट्र आम्हाला गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही वह्या आणि पेनचं वाटप मुलांसाठी करण्याचं ठरवलं आणि त्याचं नियोजन आमच्या सर्व प्रतिष्ठानमधल्या मुलांनी केलं। त्यासाठी मराठी शाळेतील सर्व शिक्षक, स्टाफ, मुख्याध्यापक तसेच हनुमान पंच कृषी विद्यामंदिरमधले सर व विद्यार्थी यांनी आम्हाला वेळात वेळ दिला। त्यासाठी आमच्या मंडळात शबर झटणाऱ्या नेत्याविषयी बोलणार आहे। ते नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब। गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग व तसेच त्यांच्या आईचे नाव लिंबाबाई असे होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी म्हणजे नाथ्रा येथे व उच्च शिक्षण आंबेजोगाई व पुणे येथे झाले। ते महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच त्यांची प्रमोद महाजन यांच्याशी मैत्री झाली व ते राजकारणाकडे आकर्षित झाले। पुढे जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सभा